एक मिनिट. येस, नाउ वी आर फाईन. डॉक्टर, पेशंट कशा आहेत आता? येस, शी इज फाईन. म्हणजे कंडिशन स्टेबल आहे आता. ओके. मोठ्या आहेत का वयाने? छे छे, तुमच्या आमच्या वयाचीच आहे. ओ, मी पाहू शकते का त्यांना? ऑफकोर्स, का नाही. इकडे शेजारच्या बेडवरतीच आहे त्या. डॉक्टर, येस. तुम्हाला डॉक्टर राजेश बोलवतायत. हो, आलोच मी. एक्सक्यूज मी. शमिका. हो आले. झालं ब्लड डोनेट करून? ऍक्च्युली मी खाली खूप बोर होतो तो, त्यामुळे वरती आलो. हो झालं. निघायचं? मला हॉस्पिटलचं वातावरण अजिबात आवडत नाही. निघूया. चल. रियाचा फोन आला होता, ती घरी व्यवस्थित पोहोचली. झोपला नाहीस अजून? नाही, तू झोप जा. आज मी रक्त दिल्याने कुणाचा तरी जीव वाचलाय. जिचा जीव वाचला ती पण कुणाची तरी बहीण असेल. हो ना अश्वती? गुड मॉर्निंग. अरे काय इथेच उभास अजून? रात्रभर झोपला नाहीस का? मेघना, आवर लवकर. आई. आई अगं, दादा झोपलाच नाहीये, इथेच उभा आहे रात्रभर खिडकीत. काय? हो. अभि? नाही गाई, तू पण काय ऐकतेस तिचं? एक गप्पे, मी बघितलं होतं तुला रात्री तिथेच उभा होतास ते. अगं डोळे बघ त्याचे, कसा पेंगुळलाय तो. आई गं, मला तर याचं काही खरं वाटत नाही. आंघोळीला जातेस? आंघोळीला जा. हो घे. लक्ष द्या तरी पण. मेघा, कत नाही कार्टी अजिबात. मग काय म्हणते शमिका, एनी डिसिजन हॅज येट? नो, नथिंग येट. बट लेट अस सी, आपण थोडी वाट पाहूया. प्रेमाने नाहीच जमलं तर मग खरा रंग दाखवूच. बट आय थिंक ती वेळ येणार नाही. यू नो, काइंड ऑफ ऑब्झर्विंग. जयच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती इंटरेस्ट घेते. फॉर एक्झाम्पल, आता तिला पब डिस्को हे सगळं नाही आवडत, बट जयला आवडतं ना. सो शी मेड द प्लॅन. यू नो, शी इज ट्राइंग. म्हणजे पॉझिटिव्ह आहे काय? ॲब्सोल्युटली. यू नो, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग. आत्ता उठला वाटतं. मगाशीच उठलो. हँगओव्हर आहे वाटतं. मग हाऊ वॉज यस्टरडे? एन्जॉयड? भरपूर. हॅड लॉट ऑफ फन. प्लॅन प्रमाणेच चाललंय ना सगळं. हो. यू नो व्हॉट जय, आय रिअली वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर ऑन दिस. माई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ब्रेकफास्ट चाललाय वाटतं. मी काय म्हणते जय, अरे ज्यूस पिऊन घे ना. कुठला हवाय सांग, मी शंभूला सांगते करायला. जय, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. मी तुम्हाला येणारच होते भेटायला. हे मंत्राचं पुस्तक आहे. मंत्र? हो, हे बघा. हे रोज सकाळी आंघोळ करून म्हटलेत ना की मग छान होईल. घ्या. माई, अगं ही आजकालची मुलं आहेत ना, यांचा कुठे विश्वास आहे या सगळ्यावरती. आणि शिवाय तुला माहितीच आहे, जय सो बिझी. सकाळी उठतो लवकर, लगेच जिमिंग करतो, येतो, तयार होतो आणि ऑफिसला जातो ना. वेळच नाही आहे ह्या सगळ्यासाठी. असं म्हणताय का? हो. बर. पण मग ही गणपतीची मूर्ती तरी तुम्ही खोलीत ठेवाल का? ठीक आहे, नक्की ठेवेन. तुम्हाला वाटेल ही कोण मला सांगणारी, पण शमिका, रिया, अगदी आशू सुद्धा माझ्या नजरेसमोर मोठ्या झाल्यात. मी गव्हर्नेस असले ना तरी आईसारखी माया केली मी त्यांच्यावर. शमिका फार हळवी आहे. म्हणजे फार लहान असताना तिनं आईला गमावलं, नंतर वडला नाही. पण आमच्या मॅडमनी सख्या मुलीसारखं तिच्यावरती प्रेम केलंय. स्वतःचे आई वडील नसण्याचा सल फार कोवळ्या वयात अनुभवलाय तिनं. तिला सांभाळून घ्या. तिला कधीही दुखावू नका. तिला लागेल असं वागू नका. जपा तिला. हो, डोंट वरी. मी शमिकाला नेहमी सुखात ठेवेन आणि तिला कधीही दुखावणार नाही. आणि मी तिला माझ्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही. ओके? हॅपी? चल माई, मी पळतो, मला जिमला जायचं. हो, बाय. माईला हँडल करणं सोपं आहे, पण आशू, तिचं काय? लवकरात लवकर हिच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट व्हायला हवाय. पण त्यासाठी ही तर रिकवर झाली पाहिजे. ती ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करते, सो आय होप पुढची रिकव्हरी पण लवकर होईल. मुलं म्हणजे ना वस्तू जागच्या जागी ठेवतील तशा पद. अभि, अरे काय हे? स्वयंपाकघरी पुस्तकं ठेवायची जागा आहे का? अगं बाई, शमिका कधी आलीस? आत्ताच आले. कशी आहेस? छान. मामी, हे अभिजितचं जॅकेट ना माझ्याकडे राहिलं होतं, म्हटलं तुम्हाला देऊन जाऊ. तुला कधी वेळ सांग. का? अगं तुला बेसनाचे लाडू करायला शिकायचं होतं ना. अरे हो. बेसन काढून ठेवलं मी मुद्दाम.
हो, ॲक्च्युली मीच तुम्हाला विचारणार होते. जयला इतके आवडतात, म्हटलं तुमच्याकडून शिकून घेऊ. तुम्ही सांगा ना, तुम्हाला कधी वेळ, तसं येईन मी. अगं वेळ काय, काढायचा ठरवला तर कधीही काढता येतो. आता करायचे का बोल. आता चालेल. चल मग तू पटकन आज जा, मी आलेच. हो. हं? आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी रे. आपल्या वस्तू लोकांकडे असताना इतके निवांत कसे राहू शकता तुम्ही, मला तर काही कळतच नाही. आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी रे. आपली वस्तू दुसऱ्याकडे असताना इतके निवांत कसे राहू शकता तुम्ही, मला तर काही कळतच नाही. मेघना, अगं किती वेळ झाला एकच लाडू बनवतेस तू. असू दे, करतेय ना. मग जय आणि तू कधी करताय लग्न? नाही ग, वेळ आहे अजून. मग मेघनाबाई काय म्हणताय, कसा आहे नचिकेत? कसलं काय, आम्हाला इथे त्याच्याशी कोणी बोलू देईल तर ना. ए पण तुला जयशी बोलायला गप्पा मारायला छान वेळ मिळत असेल ना ग. फायनली एक लाडू तयार झालेला आहे. अरे वा शमिका, मस्त झाले तर लाडू. शेवटी काय ग, सवयीचा भाग असतो. आपण एकदा करायला लागलं ना की आपोआप पदार्थ छान होतात बघ. पण तुला सवय नाही, दमली असशील आता, हो ना. जा जाऊन हात धुवून टाक. मेघना, गोल सोडून सगळे शेप झालेत तुझ्या हातच्या लाडवाला. म्हणजे अजून जरा वेडेवाकडे झाले ना तर ह्याची कांदा भजी नक्कीच होईल. हो का? पण असे वेडेवाकडे लाडू खाण्यात जास्त मजा असते, कळलं? हो का? हो होतील ग, तिचे सुद्धा छान होतील आता लाडू. काय ग, हे घे, जयला दे आणि त्याला म्हणावं मी स्वतः केलेत. मी म्हणजे तू. हो. खुश होईल तू एकदम. हो. ओके, येऊ मामी मी. ये, पुन्हा ये ग. हो. काय गोड मुलगी आहे ना, म्हणजे अमेरिकेतनं आली आहे पण वाटतच नाही. आणि इथे बघा, आम्ही आधीच पोहोचलोय अमेरिकेत. Someone was talking about a place in Juhu. तुला नक्की कसलं शॉपिंग करायचं? This is nice place where they give this antique things, you know, antique. So काय चाललंय तुझं? जरा शांत बस ना. शांत नाही बसू शकत मॉम, जाम भूक लागलेली आहे मला. अच्छा, हाय शमिका. तुला भूक लागली ना? आता मला नाही सांगायचं, शमिकाला सांगायचं. मी तुझ्यासाठी लाडू बनवलेत. व्हॉट? लाडू माझ्यासाठी? वाव. अगं कुणाकडून शिकलीस, कधी बनवलेस? बेसनाचा लाडू. वा, घरच्या साजूक तुपाचा वास अगदी इथपर्यंत येतोय. जयच्या मामींकडून शिकले मी सगळं. नो डाऊट मामीच्या आजचे टेस्ट येते. बट नाही, खूप चांगले झालेत. आय एम इम्प्रेस्ड. ग्रेट. माई पाहिलंस का, जे काम मला जमलं नाही इतक्या वर्षात ते माझ्या मुलीनी करून दाखवलंय. ग्रेट, वंडरफुल. ओके, मला निघायचं, जर टू डू सम शॉपिंग बेबी. ओके, तू जर ड्रायव्हर. तसं मी सांगते, मी आले. गॉड ब्लेस. माझ्यासाठी ठेवा लाडू. माई बघ ना. हो, बघूया तरी कसा केलाय.
जय कुठे? जय आता पैशांची व्यवस्था केली नाहीये त्यांनी अजून, म्हणून मला इथे यावं लागलंय त्याचं तोंड बघायला. सोनिया वा सुरेख झालेत लाडू. थँक्यू माई. शमिका थँक्स अ लॉट. अगं माई, मम्मा गेली असेल ना, मला तिला सॅटिन आणायला सांगायचं होतं. हे घे मी आलेच. अगं हळू. हो आलेच मी. सोनिया प्लीज हा वेडेपणा करू नकोस. तुला पैसे हवेत ना, मी तुला कंपनीच्या अकाउंट मधून पैसे काढून देईन. प्लीज आज जाऊन तमाशे करू नकोस. ठीक आहे, पण मला आजच्या आज सगळे पैसे मिळाले पाहिजेत, कळलं? मी तुला सांगितलं ना पैसे देईन म्हणून. एक काम कर, तासाभरात हॉटेल प्लाझाला ये. ठीक आहे, पण 1 तास डेडलाईन, कळलं? शमिका, त्या दिवशी पबमध्ये मी जे काही तुला बोललो, आय मीन मला खरंच काही अधिकार नव्हता असं बोलण्याचा. आय एम रिअली सॉरी. हाय शमिका. हाय. आलोच अभिला भेटून. हां ओके. सोनियाला पाहिलं तुझ्या बरोबर. काय बोलत होती? काय बोलणार, पैसे हवेत अर्जंट. मग हॉटेल प्लाझाला बोलवलंय तासाभरात. प्लाझा? जय, कॉर्पोरेट लंच आहे आपला. ओ हां ठीक आहे, मी पण येतो तुझ्या बरोबर. बस काही झालं तरी सोनियाचं तोंड बंद करावंच लागेल. गुड. शमिका जयच्या आवडीनिवडीत इंटरेस्ट घ्यायला लागली. आय होप गोष्टी आता मला हव्या त्या पेसने घडतील. आता दुसरा प्रॉब्लेम म्हणजे अश्विनी. कुठे असेल ती? त्या डिटेक्टिव्हला भेटून त्याला पुन्हा या कामावर नेमलं पाहिजे. अरे काय झालं? काही नाही मॅडम, गाडीत जरा प्रॉब्लेम आहे, बघतो. चल मी पण पकडले. हां मागच्या बाजूला बसून दे. केअरफुल 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 केअरफुल. गुड. नर्स हिला रूममध्ये घेऊन जा, मी आलोच. ओके. डॉक्टर सिद्धार्थचा माझ्यासाठी काही फोन आला होता? बरं आला तर ट्रान्सफर करा. ओके. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. आत्ता तुम्ही ॲम्ब्युलन्समधून एक पेशंट घेऊन आलात. शी वॉज ऑन व्हीलचेअर. तुम्ही त्या पेशंटला ओळखता?